आले ले 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 आले ले 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 आले ले 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 पुढे बोलशील का आले ले ले करशील? पोरं सोरं झाले का नाही तुले? का नुसती अशीच अर्ध्या वयाची झाली? आले ले ले कुठली? पुढे बोल न रेखा. ते बाळाले काय समजेन आले ले ले काय भाषा आहे तुझी? ते काही ना काही बोल तेव्हा समजेन त्याले. ते बी काय दोष? तुले पोरं सोरस नाही झाले माय, काय तुले पोरांशी बोलणं समजेन? हा हिचं आहे का आता बोलणं चबरे भेंडीचं? तुले काय समजेन मले काय समजेन? स्वतः बोलता येत नाही लहान पोरांशी कसं बोलला तर जावा पास जावा मला मारत राहते, चिंखोऱ्या घेते, डॅम बिस्कुटले. बाळ छान आहे तुमचं, तब्येत पण छान आहे त्याची. आवडलं मला तुमचं बाळ, गुटगुटीत आहे, वाटत नाही 12 दिवसाचं झालं म्हणून. तुझ्यापेक्षा व्हायलाच मी. तू तर कसा मोघ्याचा मोघ आहे, डॉल ब्युटी डॉल आहे तू. गोड बोली नुसते दुरूनच बोलू राहिले, जवळ काही येत नाही माया. काय करता बहिणी हो, लय दिवसापासून पोरगा झाला मला. आमच्या पुऱ्या परिवाराला खुशी झाली. मोठा पोरगा आता 5वीत आहे, तवा दुसऱ्यांदा हा पोरगा झाला माय. खरंच हो माय, हे सगळी देवाची लीला राहते. खरंच त्याची लय मोठी लीला आहे. त्याच्या इच्छेशिवाय झाडाचा पत्ता बी हलत नाही. मन काही खोटी नाही माय. त्याची लीला नाही आहे, माय माय बापाची लीला आहे, म्हणून मी ह्या जगात आलो. खरंच मायापेक्षा लहान भावाचं किती कौतुक होत आहे. मी जेव्हा झाला तेव्हा काहीच कौतुक झालं नाही माय. ना बाराजी झाली ती चांगली मोठी, ना काही कौतुक झालं माय. कामातच मायबापाचं आयुष्य गेलं. आणि आता बऱ्याच दिवसानंतर बाळ झालं तर लय कौतुक चालू आहे. वा रे वा, उपरवाले तेरा भी क्या जवाब नाही. कावताई काय नाव ठेवायचं ठरवलं आहे मग? काही ज्योतिषाकडून काढलं आहे का नाव जन्माक्षरावरून? हा माय मवरून नाही गेले. मंगेश ठेवा मग त्याचं नाव. मंगेश खूप छान नाव आहे, कृष्णाचं नाव आहे. चांगलं आहे, ठेवा मंगेश. आणि व्हा तुम्ही गोपिका, मग घेतो तुमची मजाक मी. नको नको, माधव ठेवा. माधव खूप छान आहे. अगं माधव पण कृष्णाच आहे. सर्व नावं कृष्णांचीच आहे. कृष्णच ठेवूया आपण त्याचं नाव. नाही हो ताई, कृष्ण का बरं ठेवता? मवरून नाही गेला ना, मवरूनच ठेवू आपण काहीतरी. महेंद्र ठेवू. हे महेंद्र काय? ही महेंद्र कंपनी आपली का काही ट्रॅक्टरची कंपनी? आपली प्रायव्हेट कंपनीचं प्रोडक्ट आहे. आपल्याला देवाचंच नाव ठेवायला पाहिजे. येते मी माघारी, आले मी माघारी, जाऊ जरा थांब. येते मी माघारी, येते मी माघारी, आले मी माघारी. तू बंद कर हा नंडा तान्ना. अजून बारे कृष्णा बारे चड्डी तसे. आतापासून तुम्ही गोपिका बनवून मला किद्रायला लागल्या तर मी एकटी बी सोडणार नाही. प्रत्येकाच्या मांडीवर सुसू करून टाकीन, समजलं का? बंद करा, नाव ठेवा पटक्यात आणि करा मला मोकळा. घाम सुटून राहिला मला छातीवर बसल्या कावच्या टप ढाळून. चला माय आटपात. मा लेकराला घाम फुटला आणि त्याचा गुदमरून आला तो आता. वा 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 वा. अहो माई लेकराला गरम होता शिंबर. लेकरू रडायला लागला, तुम्ही आवरात लवकर. काही पाळणा मिळून घेऊ नका आता. तुम्ही वरीच सोप्यावरच तुम्ही हातातल्या हातात करून संतेले ठेवा. नाव काय येतं पोरगे आते कोण आहे? करा तर नामकरण. आटपा लवकर. सादेव घ्या बाई, सादेव घ्या. महादेव घ्या तुम्ही, सादेव घ्या. हे असं म्हणता का? देवाचं नाव घ्या. लक्ष्मण घ्या बाई, राम घ्या. लक्ष्मण घ्या कोणी, राम घ्या. माया भाषाचं नाव माधव. वाळू बोंबल आत्या, कान फोडशीन माया. थोकते का काय करू राहिली कानात? एवढं थोकडावते का कानामध्ये? बाहेर राहून जाईन ना मी. जावं मावल्यानो आपल्या आपल्या घरी. फुटाने घ्यान पळा लवकर घरी. लय बोर करला तुम ना. असा घामा घुमून गेला माणूस. तुमची मजा उराली पण माझ्या जीव जाऊ राहिला. करा मला मोकळं. आवा येऊ द्या आता. निघा फटाफट बाहेर.
सीमा तुझ्या लग्नाचं काय झालं हो? पाहुणे आलते ना काल दी. आहो काकू गेले पण काही निरोप नाही आला अजून. वाटच पाहू राहिले आम्ही निरोपची. पोरगा पसंत आहे मला. एवढी काय काताली लग्नासाठी? ती बाई विचारवी नाही राहिले. पहिल्या बाया किती शरमात होत्या आणि इथं डायरेक्ट सांगू राहिले पोरग्या पसंत आहे मला. नेतातील कुठली मला बी येणार आहे काकू. परवा दिवशी पाहुणे पाहिले. इंजिनियर म्हणे पोरग्या. वा रे बिनलाजी, कोणी विचारवी नाही राहिलं तरी सांगू राहिली ते. कसं काही लय तीर मारू राहिली ते. इथं लग्न हो राहिलं, पोरगे पाहायला येणार आहे तर. वा रे वा, नेतातील भाट घ्या. हे सगळे मोबाईलमुळे चकाईल प्रकार होऊन गेले हे सगळे. आणि मा कानाभोवती भडवे घेऊन जाऊन मोबाईल लावता रडायला लागला की. मला मोबाईलची ॲलर्जी आणि मग अजून मोबाईल आणताय. हे मोबाईलमुळे सगळा पानसटपणा उराला. बेटे हो, तुम्ही मला मोबाईलची किती बी सवय लावा, पण मी सवय लागू देणार नाही. मला माहिती आहे मोबाईलची सवय लागली तर डोळे बी जाता आणि डोकं बी हँग होऊन जातं. काय याचं चित लागत नाही माणसाचं. हे मी पाहू राहिलो 10-12 दिवसापासून. माझ्या बापाची हाल काय तर पुरा मोबाईलमध्येच राहत होतो. आणि मा भाऊ बी मोबाईलमुळे पागल होऊन जायले. काय याचं चित नाही. सगळे दाना फाडकून टाकेल मोबाईल ना. कोणी कोणाशी बोलत नाही. तुम्हाला सांगतो गोपिका हो, मोबाईलच्या नादातून नालक नाही का, नाही तर सायको होऊन जासान तुम्ही. माया बी साखरपुडा झाला. माया काकू माया नवऱ्यानं मला उप्पो फोन दिले साखरपुड्यातच. आम्ही दररोज फोनवर बोलतो, चॅटिंग बी करतो. तेवढीच अर्धी भेटून जाते. काही लाज वाटते का मग? घ्या मोबाईलची पुशारी मारून राहिली तिथं. मोबाईलमुळे तर सगळ्यांची वाट लागली. माणसातलं प्रेम संपून गेलं. मला पृथ्वीवर येऊन 12 दिवस झाले इनमीन, पण पुरा अभ्यास केला मी ना घरापासून. जो तो मोबाईलवरच, मोबाईलच्याच गोष्टी सांगतो. घरात बी मोबाईलवरच चालू राहतं खेळ. कोणी टिकटॉक पाहतं, कोणी मग गाणे ऐकतं, कोणी काही पाहतं. माणसाशी माणसं बोलायला तयारच नाही. मला तर पश्चाताप उराला इथे जन्म घेऊन सण. मग अजून मोबाईल आणू बी नका तुम्ही. बडवे हो, सांगतो तुम्हाला मी. फोडून टाकीन नाही तुम्ही. मोबाईलपासून तुम्ही बी दूर राहा. कामापुरता वापरा देणले, समजलं का? सगळ्याजणी चहा पाणी घेतल्याशिवाय जाता नका बरं. माझ्या घरी चहा ठेवलाय मी ना. आणरे बेटा चहा आणता घरातून ते सगळ्यांना. मंडळी, चाय ओसलून एक गोष्ट सांगतो तुम्हाला. तुम्ही काही बी करा, जीवन कसं बी जगा, पण मोबाईलचा अतिरेक करू नका. मोबाईलमुळे खरं प्रेम, खरी शांती आणि खरी प्रगती थांबते. तेव्हा मोबाईलचा कामापुरता उपयोग करा आणि सगळेजण आपापल्या ध्येयाकडे लक्ष द्या. लहान समजून सण मला हलक्यात घेऊ नका. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.